प्रणाली अजून कोणते कोणते नेते त्या ठिकाणी आपापली मतं मांडताना दिसतात? आता जी माहिती मिळते त्यानुसार जेव्हा राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की अनेक मतदार आहेत त्यांची नावं दोन ठिकाणी आहे, त्यावेळेला आयोगानं असं उत्तर दिलेलं आहे की दुबार जर मतदार असेल तर आम्ही या मतदारांना विचारू की नेमकं तुम्हाला तुमचं मतदान कुठल्या ठिकाणी करायचं आहे. आणि जर त्यांनी एखादं नाव सांगितलं, म्हणजे समजा जर एखादी व्यक्ती आहे जी मुंबई आणि नागपूर शहरातील मतदान करत, त्याचं दोन्ही ठिकाणी जर नाव असेल तर तिला विचारलं जाईल की तुम्हाला मुंबईत मतदान करायचं का नागपूरला. असं जर त्या व्यक्तीने जर मुंबई सांगितलं तर नागपुरातलं नाव कापलं जाईल, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी आयोगाच्या वतीने व्यक्त करण्यात आलं. आता शशिकांत शिंदे बोलतायत, हरकतीला तुम्ही प्रतिसाद देत नाही नागरिक किंवा मतदार जे आहे ते त्यांनी निवडणूक आयोगाला, कारण या पद्धतीची नाराजी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा शशिकांत शिंदे यांनी बोलून दाखवली होती की आमचे कार्यकर्ते, मतदार, पदाधिकारी जेव्हा त्यांना काही हरकती आहे त्या घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जातात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातात, तेव्हा तिथले जे निवडणूक अधिकारी असतात मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत किंवा त्यांच्या ज्या काही हरकती आहेत त्या व्यवस्थित नोंदवून घेतल्या जात नाही, त्यांच्या हरकतीचा पुनर्विचार केला जात नाही, त्याची सोडवणूक केली जात नाही, असं सुद्धा शशिकांत शिंदे आता बोलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित अनेक नेते मंडळी अजून सुद्धा आपापली मतं मांडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अजून कोणते कोणते सवाल उपस्थित करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. मात्र महत्त्वाची बैठक अजून सुद्धा सुरू आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत सुद्धा, त्यांच्याकडे जाऊया. सुमित, सध्या काय महत्त्वाचे अपडेट समोर आहेत? अजून सुद्धा बैठक सुरू आहे. कारण दोन शिष्टमंडळ आहेत. एक शिष्टमंडळ मुख्य नेत्यांचं गेले ते मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये, ज्याच्यामध्ये स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याबरोबर ते जयंत पाटील आणि इतर सगळेच महत्त्वाचे नेते. तर दुसरं शिष्टमंडळ हे निवडणूक आयुक्तांकडे, जे समोरच प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीमध्ये सध्या आपण आहोत. आणि हे पहिल्या मजल्यावरचं त्यांचं कार्यालय, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत वाघमारे, त्यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक सध्या सुरू झाली. ज्या या बैठकीमध्ये स्वतः अंबादास दानवे आहेत, त्याचबरोबर अरविंद सावंत आहेत आणि थोड्या वेळापूर्वी इथून वर्षा गायकवाड तसंच इतर नेते निघून गेलेले आहेत. पण ही बैठक अद्यापही सुरू आहे. दुसरं निवेदन दिलं जात आहे निवडणूक आयुक्तांना. दोन वेगवेगळे शिष्टमंडळ तयार करण्यात आले. दोघांचे निवेदनात एकच मुद्दे जरी असले तरी निवडणूक अधिकाऱ्यांना शिष्टमंडळ जे गेले मुख्य नेत्यांचं ते निवेदन देणार आहे आणि निवडणूक आयुक्तांना दुसरं निवेदन देण्यासाठी इथे इतर नेते पोहोचलेत, उपनेते पोहोचलेले आहेत. आता ही बैठक सध्या सुरू आहे. पण ज्या मुख्य बैठकीमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनी देखील विचारला, निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ होतोय तर तुम्ही या निवडणुकांना सामोरे कसे जाता, असं त्यांनी प्रश्न तिथे विचारला. तसंच आता इथे देखील आयुक्तांकडे देखील तेच निवेदन दिलं जात आहे. त्याच सगळ्या मागण्या आहेत आणि या सगळ्या मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर हे सगळे नेते एकत्र भेटतील आणि त्यानंतर मग वाय बी चव्हाण सेंटरला तिथे सगळे नेते जातील आणि एका फ्रेममध्ये आपल्याला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आणि इतर सगळे विरोधी पक्षांचे नेते एका फ्रेममध्ये पाहायला मिळतील. तिथे पत्रकार परिषद होईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय काय मुद्दे आहेत, नेमका काय आक्षेप आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती या सगळ्या नेत्यांकडून दिली जाईल. निवडणूक प्रक्रिया कशी पारदर्शकपणे पार पाडता येईल यासाठी काय निवडणूक आयोग करतंय असा सवाल विरोधकांचा आहे. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली जावी. निवडणूक आयोगावर काही सवाल देखील विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. मतदार याद्यांमध्ये होणारा घोळ किंवा मग मतदार याद्यांमध्ये अचानक वाढणारे नावं, या सगळ्या संदर्भात पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडा हे सांगण्यासाठी किंवा त्या संदर्भातलं निवेदन देण्यासाठीच विरोधकांची ही आजची मोड बांधलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्यात आधी हा आवाज उठवला किंवा त्यांनी ही मोड बांधण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यानंतर सगळेच विरोधी पक्ष याच्यामध्ये सामील झाले आणि सगळ्यात आधी हे शिवालयमध्ये जमले आणि तिथून आता हे सगळे नेते दोन शिष्टमंडळाकडून, एक मुख्य इमारतीमध्ये जिथे निवडणूक अधिकारी बसतात एस चोक्कलिंगम त्यांच्याकडे गेले, तर दुसरं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्त जे समोरच असलेली ही प्रशासकीय इमारत आहे जिथे पहिल्या मजल्यावर हे कार्यालय आहे तिथे सध्या दाखल झालं आणि त्यांच्याकडून निवेदन दिलं जात आहे. सुमित, ही जी निवडणूक आयुक्तांसोबत जी बैठक सुरू आहे त्यामध्ये सध्या कोण कोण उपस्थित आहे आणि त्यानंतर कोणते कोणते प्रश्न उपस्थित केले जातात या संदर्भात काही माहिती आहे का? निवडणूक अधिकारी जे एस चोक्कलिंगम आहेत ती मुख्य इमारत त्या ठिकाणी ते बसतात जिथे स्वतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे अजित नवले, त्याचबरोबर इतर सगळे सपाचे रईस शेख, ते मुख्य नेते सगळे जे आहेत ते मुख्य इमारतीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेलेत आणि त्याच्यासमोर ही प्रशासकीय इमारत आहे जिथे निवडणूक आयुक्त बसतात वाघमारे, त्यांची भेट घेण्यासाठी सगळे उपनेते, याच्यामध्ये स्वतः अंबादास दानवे आहेत, अरविंद सावंत, त्याचबरोबर मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड त्या उपस्थित आहेत, त्याचबरोबर इतर सगळे नेते देखील काही आहेत.
ते इथे आले, इथे ते बैठकीसाठी उपस्थित झाले आणि त्यांनी निवडणूक आयुक्तांना ते निवेदन देत आहेत. म्हणजे 2 शिष्टमंडळ यासाठी खरं तर आधी निवडणूक अधिकाऱ्यांना सगळे शिष्टमंडळ भेटणार होतं आणि त्यानंतर मग निवडणूक आयुक्तांकडे ते येणार होते. पण बराच उशीर झाला, कारण दीड वाजताचीच पत्रकार परिषद आहे आणि म्हणून मग 2 शिष्टमंडळ करण्यात आले, ज्याच्यामध्ये मुख्य सगळे नेते होते ते निवडणूक अधिकारी त्यांना भेटण्यासाठी मुख्य इमारतीमध्ये गेले आणि जे दुसरं शिष्टमंडळ होतं ते शिष्टमंडळ प्रशासकीय इमारतीमध्ये आलं, जिथे निवडणूक आयुक्त बसतात आणि त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे. या निवेदनाच्या पत्रावरती या सगळ्या नेत्यांच्या सह्या देखील आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. एकतर निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली जावी, लोकशाही टिकवायची असेल तर ते अत्यंत गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ होतोय, अचानकपणे मतदानाच्या वेळेला मतदार कसे वाढतायत या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगानं पारदर्शकता पाळणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं म्हणजे अचानक वाढणारे मतदार याद्यांमधले होणारे घोळ किंवा अचानक मतदार वाढतात, तर हे सगळं व्यवस्थित पार पडलं जावं. निवडणूक आयोगावरती सगळे सवाल उपस्थित होत आहेत आणि जर तसं व्हायचं नसेल, लोकशाही टिकवायची असेल, तर मग निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे तुम्ही पार पाडा हे सांगण्यासाठी आणि त्या संदर्भातले सवाल विचारण्यासाठी हे सगळे शिष्टमंडळ आणि त्या संदर्भात निवेदन जे देणार आहेत त्या निवेदनात हे सगळे मुद्दे आहेत. निश्चित सुमित, तुम्ही सोबतच राहा. आपण बघतोय महत्त्वाच्या दोन्ही ठिकाणी खरं तर या बैठकी सुरू आहेत आणि या बैठकांमधून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करा, त्यानंतर मतदार याद्यांमध्ये नावं वगळलेली आहेत, मतदार याद्यांमधील चुकीची नावं दुरुस्ती करा, अशा काही प्रमुख मागण्या यामध्ये बघायला मिळत आहेत. त्यानंतर मृत व्यक्तींची नावं वगळा ही सुद्धा प्रमुख मागणी आहेत बघायला मिळते. या याद्यांमधील मतदारांच्या दुहेरी नोंदी रद्द करा असं सुद्धा सांगितलं जाते, कारण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये या मतदारांची नावं आहेत, त्यामुळे ती जी दुहेरी नोंदी आहेत त्या सुद्धा रद्द करा ही मागणी केली जाते. आणि यानंतर पारदर्शकता असायला हवी अशी सुद्धा प्रमुख मागणी आहेत बघायला मिळते. सर्व पक्षांशी चर्चा करा आणि यामध्ये सुधारणा करा ही सुद्धा प्रमुख मागणी यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आपण बघितलं होतं राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेले आहेत.